चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला लाईन अँड प्लेन मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणता आपण फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. का कार्टेशियन इक्वेशन फाइंड करायचं. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा, जेव्हा कधी कार्टेशियन इक्वेशन बनते तेव्हा समजूनच द्यायचा की तो एक्स वाय च्या भाषेत राहील. ठीक आहे, पण इथे 3D असल्यामुळे एक्स वाय झेड च्या भाषेत राहील, म्हणजे राहील डंके की चोट पडा. ठीक आहे, पटला ना कार्टेशियन इक्वेशन म्हटला तर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता नेक्स्ट पॉइंट पहा. ही कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, म्हणजे एक जो प्लेन आहे, प्लेन म्हणजे माहिती आहे ना, हे जो प्लेन आहे किंवा हा जो प्लेन आहे, समजता. ओके, प्लेन म्हणजे जागा. हा जो प्लेन आहे, ठीक आहे, म्हणजेच का म्हणता आपण कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचा, पण तो प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट म्हणजे एखादी असा जर प्लेन असेल, प्लेन म्हणजे जागा समजा. ठीक आहे, तो जो प्लेन आहे तो 3 पॉइंट मधून पास होता. ए देऊन आहे 1 1 2. ठीक आहे, दुसरा जो बी देऊन आहे तो किती आहे बाबा 0 2 3. अँड सी जो पॉइंट आता कोठेही राहू शकते, बरं समजलं ना. पॉइंट सी इकडे घ्या, काही फरक नाही पडत. प्लेन थोडासा मोठा करा वाटलेस. ठीक आहे, तर काय होईल पहा, सी 4 5 6 या प्लेन मधून पास होता. तर काय म्हणता पहा, कार्टेशियन इक्वेशन काढा कोणाच्या, यावाल्या प्लेनच्या. कार्टेशियन इक्वेशन काढा यावाल्या प्लेनचा, पण हा प्लेन या 3 पॉइंट मधून पास होते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा, इक्वेशन काढताना एक अननोन पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, की या प्लेनवर कोणताही एक, जसा की मी पॉइंट घेतलो पी, तो की एक्स वाय झेड आहे. प्रत्येक लक्षात ठेवा, 2D राव का 3D राव, याच्यामध्ये अननोन एक तो पॉइंट घ्यायला लागतो, तेव्हाच ते इक्वेशन भेटेल. ठीक आहे, आता जर एक नोन पॉइंट घेतले माहीत असले तर इक्वेशन का घुंगरून निघणार आहे, पटला. अननोन पॉइंट तर पाहिजे ना. ठीक आहे, मग एक अननोन पॉइंट घेतलो एक्स वाय झेड. ठीक आहे, आता पहा याचा इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं, पण कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं. का होईल पहा, फिलहाल केले लेट ए मानलो मी, किती आहे पहा 1 1 2. ठीक आहे, आणि इथं लिहा x1 y1 आणि z1. का हो, कारण हे पॉइंट आपल्याला माहित आहे. ठीक आहे, का म्हटलं पहा x1 y1 आणि z1 हे आपल्याला पॉइंट माहित आहे. ठीक आहे, चला बी जो पॉइंट आहे तो घ्या बरं 0 2 3. तो काय बाबा x2 y2 आणि z2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. एक सी पॉइंट घ्या, सी किती आहे 4 5 6. ठीक आहे, ओके. आणि काय x3 y3 आणि z3 असं मानायचं, जे माहित आहे ते मानायचं. ठीक आहे, आता एक गोष्ट पहा याच्यामध्ये इम्पॉर्टंट. ठीक आहे, की कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचे तर त्यासाठी तिन्हीच्या तिन्ही पॉइंट आहेत ते कोप्लेनर आहेत. कोप्लेनर म्हणजे समजता ना, एकाच प्लेनवर आहे, समजलं ना. ओके, जसं की इथं एक प्लेन असतं, सपोज देट हवाला प्लेन, तर इथं तर पॉइंट नाही ना बी. ठीक आहे, एकाच प्लेनवर आहे. तर जेव्हा कधी एकाच प्लेनवर राहते, कोप्लेनर राहते, तेव्हा याचा डिस्टन्स 0 राहते. काय राहते, याचा डिस्टन्स 0 राहते. तर काय म्हणेल पहा ABC. ठीक आहे, पॉइंट्स कोणसे लिहून टाकू इथं बढिया, की पॉइंट्स ABC आर काय कोप्लेनर आहेत. कोप्लेनर आहेत ना, कोप्लेनर. कसं दिसलं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की कसं कोप्लेनर आहे, तर पहा प्लेन पासिंग थ्रू, जो प्लेन आहे ना, प्लेन्स म्हणताय का, एस लागला का नाही ना, प्लेन ना, हा पासिंग थ्रू द पॉइंट म्हणजेच या प्लेनवरच ते 3 पॉइंट आहेत, तर कोप्लेनर एकाच प्लेनवर आहेत ना. ठीक आहे, तर समजून द्यायचा फॉर्म्युला पहा, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आला पाहिजे. ठीक आहे, तर पहा कोप्लेनर आहे म्हणजे एकाच प्लेनवर आहे. तर आता इकडे पॉइंट तर काय इकडे येणार नाही आणि इकडे जाणार एकाच जागी. याचा जो डिस्टन्स आहे ना तो 0 राहते. का राहते 0. ठीक आहे, आता पहा का, की इथं जो अननोन पॉइंट घेतला तो x मायनस x1. ठीक आहे, थोडस जागा नाही. ठीक आहे ना मित्रांनो, एक काम करता, इथं पहा x मायनस x1 घ्या, त्यानंतर दुसरा y मायनस y1 आणि z मायनस z1 हे घ्यायचं. पटलं इथपर्यंत, फॉर्म्युला लिहिता. त्यानंतर पहा x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. ठीक आहे, त्यानंतर x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1 असं घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता आता, ओके, याच्यामध्ये. ठीक आहे, फिलहाल केले इज इक्वल टू 0 घेता. ठीक आहे, एवढी जागा होईल का पाहूनच घेतो. ठीक आहे, ओके, करून घेतो पहा 1 मिनिट. ठीक आहे, चल आता एक काम करून घेतो पहा, इज इक्वल टू तर 0 लिहिल. आता एक काम करू, की x जसा आहे तसा चेक करा. x1 कोणाला म्हणल्या तुम्ही 1 तर मायनस. ठीक आहे, त्यानंतर पहा y जसा आहे तसा, y तर नोन पॉइंट आहे ना. चला y1 किती आहे बाबा, y1 आहे 1. ठीक आहे, आणि तिसरा पॉइंट सुद्धा लिहित आहो पहा, की z जसा आहे तसा, आणि z1 किती आहे चेक करा 2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, हा z वे, ओके, आणि तो 2 वे समजा. ठीक आहे, त्यानंतर पहा आता x2 मायनस x1 म्हणजे x2 मायनस x1 म्हणजे 0 मायनस 1 0 मायनस 1. त्यानंतर पहा y2 मायनस y1 म्हणजेच 2 मायनस 1 2 मायनस 1.
त्यानंतर Z2 म्हणजे 3 मायनस 2 ठीक आहे. आणि Z2 मायनस 3 मायनस 2 ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. हा 2 आहे बरं, Z सारखा नाही दिसला पाहिजे ठीक आहे. त्यानंतर तिसरा पहा आता x3 म्हणजे कोण 4 मायनस चेक करा. त्यानंतर y3 5 मायनस त्यानंतर 6 मायनस 2 इथपर्यंत ठीक आहे. आता फिलहाल एवढा पार्ट मी मिटवता ठीक आहे. चल मित्रांनो नेक्स्ट पाहू आपण कार्टेशियन इक्वेशन काढणे ठीक आहे. कोणता इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन. चल इथं आलो पाहता ओके इज इक्वल टू 0. चला वर लिहा x मायनस 1 ठीक आहे. त्यानंतर y मायनस 1 आणि z मायनस 2 ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असं मी लिहितो ठीक आहे. आता काय पहा 0 मायनस 1 तर मायनस 1 मधून 2 मधून 1 3 मायनस 2 1 4 मायनस 1 3 5 मायनस 1 4 6 मायनस 2 4 ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता तुम्ही डिटर्मिनंट्स तर शिकले असा की पहिला घ्या x मायनस 1 जो का तो ठेवा. त्यानंतर यासोबत केला तर मल्टिप्लाय 4 1 जा 4 डिस्काउंट पहा 4 1 जा 4 मायनस 4 1 जा 4 1 जा 4 आता सतत 0 येणार तर आता लिहा लागेल बरोबर. दुसरा मायनस राहते y मायनस चेक करा ओके. दुसरा आता काय 4 मायनस म्हणजे मायनस 4 चेक करा मायनस 4 आणि 3 1 जा 3 मायनस 3. तिसरा काय राहील प्लस z पहा चेक करा प्लस z मायनस 2 ठीक आहे. पहा एक काम करतो चुकलं माझं. तिसरा z मायनस 2 ठीक आहे. z मायनस 2 हा लिहा. त्यानंतर 4 1 4 1 जा 4 म्हणजे 4 पहा चेक करा 4 1 जा 1 म्हणजे मायनस 4 ठीक आहे. त्यानंतर पहा 3 1 जा 3 म्हणजे मायनस 3 ठीक आहे. बिलकुल सेम कहाणी आहे ओके. इथपर्यंत क्लिअर ओके. आता पहा फिलहाल केली याच्यानंतर इज इक्वल टू 0 होता ते लिहायचा विसरलो ठीक आहे. तेच पाहता 0 होता ठीक आहे. आता काय होईल पहा हा जो x मायनस 1 घ्या इंटू 0 घ्या तर तो 0 सोनी आहे कारण पहा 4 मायनस 4 0. त्यानंतर चेक करा इथं मायनस y मायनस 1 इथं मायनस 7 चेक करा मायनस मायनस प्लस साइन मायनस ठीक आहे. प्लस z मायनस 2 हा z घ्या ठीक आहे पडला मायनस 2 आणि इथे मायनस 7 इज इक्वल टू 0 ठीक आहे. आता एक काम करा हा तर 0 होईल मायनस इकडे पहा आता मायनस इंटू मायनस प्लस 7 y मायनस प्लस इकडे पहा प्लस इंटू मायनस मायनस 7 आणि z मायनस 2 इज इक्वल टू 0. चला एक काम करा आता ब्रॅकेट खोला बरं 7y मायनस 7 कारण प्लस इंटू मायनस मायनस चेक करा मायनस 7z आणि मायनस प्लस 14 इज इक्वल टू 0. आता एक काम करू शकतो पहा की 7y मायनस 7 मधून इकडे पहा पहिले मायनस 7y मायनस 7z आणि इकडे पहा चेक करा प्लस 7 नाही राहील का कारण 14 मधून 7 ठीक आहे इज इक्वल टू 0. आता फिलहाल केली पहा एक काम करता हा 7 कॉमन काढतो तो y मायनस z प्लस 1 नाही का चेक करा बरं पहा 7 इंटू 1 7y 7z आणि 7 इंटू 1 7 आणि इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहिती हा इकडे जाऊन असंच आहे ठीक आहे. आणि डिवाइड होईल आन्सर का देईल पहा की y मायनस z प्लस 1 इज इक्वल टू 0. तर विच इज कार्टेशियन इक्वेशन ठीक आहे. कोणसा विच इज कार्टेशियन इक्वेशन चला लिहून टाकू कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल ठीक आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू ठीक आहे.